जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा फर्स्ट इयरची कॅप राऊंड 1 ची अलॉटमेंट लिस्ट ही जाहीर झालेली आहे। तुम्ही चेक करू शकता की तुमचा नंबर कोणत्या कॉलेजला लागला, कोणत्या ब्रांचला लागला। हे कसं चेक करायचं हे सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगून देतो। पण हो, घाई करू नका। कसा निर्णय घ्यायचा, ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज, नॉट फ्रीज, ऑप्शन फॉर बेटरमेंट, या सर्व गोष्टींबद्दल एक डिटेल व्हिडिओ मी बनवणार आहे। तर थोडंसं थांबून जा, कोणत्याही प्रकारचा पुढचा निर्णय घेऊ नका। पुढचा निर्णय घेण्याअगोदर संपूर्ण डिटेल स्टेप वाईज प्रोसिजर बघून घ्या। लवकरच आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ येऊन जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जाऊया कॉम्प्युटर स्क्रीनकडे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहे। या ठिकाणी बघा, प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर कॅप राऊंड 1 इज पब्लिश। तुम्हाला फक्त एक काम करायचं, हे चेक करण्यासाठी बघा लेफ्ट साइडला तुम्हाला प्रोव्हिजनल अलॉटमेंट हा ऑप्शन दिसेल। यावर क्लिक करून कॅप राऊंड 1 यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा ऍप्लिकेशन आयडी आणि या ठिकाणी तुमच्याला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे। त्यानंतर कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला विंडो ओपन झालेली दिसेल आणि या ठिकाणी बघा स्टेटस ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट डिटेल्स, म्हणजेच काय की कॅप राऊंड मध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे। तर बघा या ठिकाणी तुमची ब्रांच तुम्हाला येऊन जाईल। त्यानंतर या ठिकाणी तुमचं कॉलेज तुम्हाला मिळून जाईल आणि या ठिकाणी दिसेल की बाबा की तुमचं जे प्रेफरन्स नंबर मिळालेला आहे तो कितवा मिळालेला आहे, तर तुम्हाला प्रेफरन्स नंबर 1 अलॉट झालेला आहे। तर बघा या ठिकाणी पहिलंच कॉलेज या ठिकाणी या विद्यार्थिनीला अलॉट झालेलं आहे। त्यामुळे या विद्यार्थिनीला हे कॉलेज घ्यावंच लागेल, कारण बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिलं प्रेफरन्सचं कॉलेज हे तुम्हाला घ्यावंच लागतं। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचं कॅप राऊंडचं अलॉटमेंट चेक करू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता की तुम्हाला कोणतं कॉलेज आणि कोणती ब्रांच मिळालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अजून एका विद्यार्थ्याचं मी हे ओपन केलेलं आहे। तर बघा या विद्यार्थ्याचं प्रेफरन्स नंबर 2 ला अलॉट झालेला आहे, म्हणजेच 2 नंबरचं प्रेफरन्स मिळाला आहे। गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगावला मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही ब्रांच या विद्यार्थ्याला मिळालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तर हे 2 नंबरचं ऑप्शन मिळालं असेल तर तुम्ही पुढचा राऊंड ट्राय करू शकता। पण पहिल्या नंबरचं मिळालं असेल तर तुम्हाला त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यावंच लागेल, अन्यथा तुम्ही या संपूर्ण कॅप राऊंडच्या प्रोसेसमधून बाद होशाल। आता पुढे नेमकं काय करावं यावर संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी बनवणार आहे, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा। संपूर्ण डिटेल व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येऊन जाईल।